केलेली आहे. त्यांना ऑलरेडी पोलीस सुरक्षा असताना नव्यानं ही मागणी का तुम्ही केली आहे? काय तुम्हाला त्यांच्या जीवाला धोका आहे? मी अरुण गाडे, महाराष्ट्र राज्य खासगी कर्मचारी कल्याण महासंघाचा अध्यक्ष आहे. आमची संघटना ही कर्मचाऱ्यांची असली तरी आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करत असतो. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर आम्ही आमचा आवाज बुलंद करतो. आमची संघटना नॉन पॉलिटिकल आहे आणि सतत महाराष्ट्र शासनाला सहकार्य करत असते. आताचा जो प्रश्न आहे अभिजित दीप्तींनी नीट प्रकरणाबाबत जे जंतर मंतरला आंदोलन केलं, हे आंदोलन फक्त नीट पेपर फुटीच्या प्रकरणाबाबतच नाही, तर एकूणच शिक्षण व्यवस्थेमधला भ्रष्टाचार आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन या बाबीवरचं त्यांचं आंदोलन होतं. ज्या प्रकारे आज युवक भरकटलेला आहे, रोजगार नाही, शिक्षा नाही व्यवस्थित आणि खाजगीकरणामुळे नोकऱ्या नाहीत, बेरोजगार झालेले आहेत. तर या सर्व तरुणांमध्ये एक या व्यवस्थेविषयी आक्रोश आहे आणि म्हणून त्यामुळे लाखो तरुण रस्त्यावर उतरले आणि अभिजित तिपकेला त्यांनी समर्थन घोषित केलं. त्यामुळे अभिजित तिपकेला आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. आणि म्हणूनच ज्या प्रकारे त्यांना धमक्या मिळत आहे, सोशल मीडियावरून धमक्या येत आहेत, म्हणून आम्हाला भीती वाटते की यापूर्वीही ज्यांनी परिवर्तनाच्या विरोधात लढा दिलेला आहे, त्यांची हत्या झालेली आहे. ते मग कॉम्रेड गोविंद पानसरे असो, नरेंद्र दाभोळकर असो, कुलवर्गी असो. तर म्हणून आमच्या मनात अशी भीती आहे की आता हा तरुण आलेला पुढे याचीही कदाचित हत्या होऊ शकते. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की यांना सुरक्षा द्यावी. आपण म्हटलं की त्यांना ऑलरेडी सुरक्षा आहे, तुटपुंज आहे सर. त्यांना आज पूर्ण देशामध्ये ज्या प्रकारचं ते एक नेतृत्व म्हणून उभं झालेलं आहे, त्यांना झटपट सुरक्षा द्यावी. म्हणजे कमीत कमी त्यांना जर सुरक्षा मिळाली तर आमची जी भीती आहे ती सार्थक होणार नाही. तर कुठल्या लोकांकडनं अभिजित तिपकेच्या जीवाला धोका आहे? काय नेमकं तुमचं निरीक्षण आहे? काय आम्ही आता सांगितले की व्यवस्था परिवर्तनाच्या विरोधात जे लढतात त्यांना संपवल्या जातं. मग त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात लढाई असो किंवा ते शिक्षण व्यवस्थेच्या विरोधातली लढाई असो, त्यांना इथली परंपरावादी जी व्यवस्था असते त्यातली जे काय म्हणतात आपण अतिशय घातकपणे जे असतात कट्टरवादी, प्रस्तावित कट्टरवादी ते हत्या करू शकतात अशी भीती आहे आम्हाला. म्हणून शासनाने त्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे ना. बाबासाहेबांनी म्हटलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून शिक्षण व्यवस्था ही आमूलाग्र बदल झाला पाहिजे. बाकीच्या देशामध्ये 8% त्यांच्या GDPचा खर्च होतो, आपल्या देशामध्ये 3% वर जात नाही. आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन आहे. विद्यार्थ्यांच्या आमच्या SC/ST ओबीसीची शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि समान शिक्षण म्हणजे दर्जेदार शिक्षण हे मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.